ही गोष्ट नाकारता येणार नाही, कारण निवडणुका ह्या खूप उशिरा जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची देखील गर्दी प्रत्येक पक्षामध्ये वाढलेली आहे. आणि बंडखोरी म्हणण्यापेक्षा, नाराजगी म्हणण्यापेक्षा ज्या काही भावना आहेत त्या उमेदवारीच्या माध्यमातून पण देखील लोक काही प्रकट करत असतात. पण आज एक दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की या सर्व बाबतीत विभाग न्याय विभाग प्रमुखांना आणि आमच्यासारख्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत पक्षाच्या माध्यमातून, की जेणेकरून त्या सर्व उमेदवारांशी चर्चा करण्याचं काम करायचं. त्याचा एक भाग म्हणून वरळीमध्ये पण देखील आजच संध्याकाळी या बाबतीत संबंधित लोकांशी चर्चा करून त्यांची समजूत घालण्याचं काम केलं जाईल. मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी एबी फॉर्म द्यायच्या अगोदर पण देखील विभाग न्याय किंवा वॉर्ड न्याय पण अशा काही अडचणी होत्या, त्या देखील बहुतांशी दूर करण्याचं काम केलेलं आहे. आता काही कार्यकर्ते, त्यांची अपेक्षा असेल, काही कार्यकर्त्यांना असं वाटते की बाबा आम्हाला ही उमेदवारी का मिळाली नाही, त्याचंही विश्लेषण त्यांच्याशी चर्चा करून सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडून येणं हा मेरिट जरी असला, त्याहीपेक्षा मुंबई वाचवणं हा मेरिट आहे. आणि बदलत्या परिस्थितीनुसार मुंबईला वाचवण्याच्या या लढ्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे, अशातली साध मला असं वाटते आम्ही घालण्याचं काम त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत. उत्तर भारतीय महापौर बसेल येथे नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य भाजपने. मला असं वाटते एकतर जखम द्यायची आणि त्याच्यावरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. पहिला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्यावेळी विचारलं की मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू होणार, ज्यावेळी ही टीका झाली त्यावेळी मात्र हा मुंबईचा महापौर हा मराठी होईल हे त्यांना सांगावं लागलं. म्हणजे मनात एक आहेत आणि तोंडात एक वेगळं. आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची, एवढी हिंमत. म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. पण याच्या अगोदर खान महापौर होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात होतं. मराठी महापौर होईल असं आशिष शेलारांनी बोलणं टाळलं होतं, त्यानंतर टीका झाल्यानंतर बोलले. आणि आता उत्तर भारतीय महापौर करायचंय, त्याच्यासाठी तेवढे नगरसेवक निवडून द्या, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. कसं झालेलं आहे की एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने एक बोलायचं. हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा केवळवाणी प्रयत्न हा त्यांचा आहे. पण एक दुसऱ्या बाजूला ज्यावेळी ही टीका झाल्यानंतर हे आम्हाला सांगण्याचं काम करत आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल की जे स्वतः कुरेशी म्हणून बोलायला मागतात, अशीच लोक ज्यावेळी अशा भावना व्यक्त करतात त्यावेळी हे स्पष्ट होतं की ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे की तुम्ही हे बोला, आम्ही हे बोलू. आता ह्याचं खंडन पण होईल काही वेळासाठी, पण जे बोलायचं होतं ते बोलून झालं ना. जो मेसेज त्यांना त्या समाजामध्ये द्यायचं होतं ते दिलेलं आहे. पण मला असं वाटतं हे तमाम मुंबईकरची जी जनता आहे ही सुज्ञ, हे सर्व बघतायत आणि निश्चितपणे ह्यांना हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने राज्यामध्ये जरी बंडखोरी झाली असली, मुंबईमध्ये बंडखोरी झाली असली, तर विशेष लक्ष हे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये होतं. वरळी मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 ठिकाणी तुमची शिवसेना लढते, परंतु 3 ठिकाणी बंडखोरी झाली. जिथे मनसेचा उमेदवार दिलाय त्या ठिकाणी देखील बंडखोरी झाली. ही बंडखोरी शमवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला? नाही, त्यांच्याबरोबर चर्चा आजच आम्ही करणार आहोत. आज उद्यामध्ये चर्चा करण्याचं काम करू, समजूत घालण्याचा प्रयत्न करू. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ती समजूत घातल्यानंतर पण देखील जर कोण पुढे आलं नाही तर नक्कीच जो मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचं काम प्रत्येक भागामध्ये आम्ही करू. जे कार्यकर्ते त्या मताशी सहमत असतील त्यांना घेऊ. मतदार हा देखील हा आमच्याबरोबर राहिलेला आहेत. आणि बदलत्या परिस्थितीनुसार ही युती का महत्त्वाची होती, ही दोघे कुटुंबातले भाऊ आणि दोन्ही पक्ष एकत्र का आले, हे लोकांमध्ये आम्ही स्पष्टरीतीने पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटते की बा ते नाही शमले तर मग नाईलाजाने कायद्याने किंबहुना पक्षशिस्तीच्या मान ठेवून ती असेल ती योग्य ती कारवाई आपल्याला करावी लागणार आहे. मराठी माणूस हा महापौर होईल असं बोलणाऱ्या भाजपने जवळपास मीरा भाईंदरमध्ये तब्बल 47 अमराठी लोकांना उमेदवारी दिली आहे. तर मग 12 जे आहेत ते उत्तर भारतीय, 14 राजस्थानी उमेदवार त्यांनी दिले आहेत. ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतं आहे की मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाही आहे.
कल्याण, डोंबिवली, ठाणा हेही काही मुंबईपासून लांब नाही आहे. हळूहळू जसं आम्ही सांगतो आहे की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याबरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करत आहेत. का नाही या विषयावरती ते बोलत आहेत, का नाही ना ते जाब विचारत आहेत. म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टीला साथ देण्याचं कामच त्यांचे असलेले मित्रपक्ष करत आहेत. आता त्यांचे मित्रपक्षामध्ये पण आपसात काय काय चाललं हे मी सांगायची गरज नाही आहे. आज त्यांच्या मित्रपक्षांची अवस्था अशी झालेली आहे की जसं आपण थ्रो अँड यूज, वापरा आणि फेका, अशी परिस्थिती झालेली आहे की एवढे मोठी गरज न करणार आहेत, इलाका भी हमारा धमाका भी हमारा म्हणणारी लोक आज त्यांच्या दरवाज्यावरती जाऊन आम्हाला युतीमध्ये घ्या हे बोलण्याची ही वेळ त्यांच्यावरती येते. ही दुर्दैवी परिस्थिती आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही बघितलं असेल की माझ्या माहितीप्रमाणे 17 महानगरपालिकेमध्ये युतीच झालेली नाही आहे. यातूनच हे स्पष्ट होतं आहे की महायुतीमध्ये काही अलबेल नाही. सत्तेतले असलेले पक्ष एका प्रकारे विरोधी पक्षाची स्पेस काढण्यासाठी हे अशा प्रकारचं वातावरण करत आहेत आणि सत्तेसाठी आम्ही कसे हापलेले आहोत हे याच्यातून स्पष्ट होतं आहे. भाऊ, एक महत्त्वाचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने जशी 2 गावांच्या युती संदर्भातली घोषणा केली, सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेतलंय की नाही घेतलंय, त्यांच्यासोबत युती केली आहे की नाही केली, आणि त्यांना जागा सोडल्या की नाही सोडल्या, यातली कुठलीही स्पष्टता नाही. अधिकृतरित्या कुणी याच्या बोललेलं देखील नाही. हे मुंबईमध्ये ज्यावेळी जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेण्याचं काम केलं होतं त्यावेळी ठराविक काही सीट्सच्याबद्दल चर्चा झाली आणि अधिकृत रीतीने आम्ही त्यांना काही सीट्स सोडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्या सीट्स चारकोपमध्ये 2 आहेत, एकात गोरेगावमध्ये एक आहे, एक सायन कोळीवाडामध्ये एक होती सीट्स होती. आता त्यांच्यातले ज्यांना ते सीट्स मागत होते त्यातले काही लोकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, काहींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून आम्ही आमचा जो कर्तव्य होता तो पार पाडण्याचं काम केलेलं. आता तो त्यांचा अधिकार राहणार की त्या सीट्सवरती काय करायचं, कारण शेवटी त्या सीट्स खाली सोडून तर सोडता येणार नाही. आणि म्हणून त्या 1-2 सीट्सवरती पण देखील आम्ही उमेदवार देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्याशी चर्चा तशी होऊनच या गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही अजित पवारांसोबत काम केले आहे, सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते. सातत्यानं ते म्हणायचे की गुन्हेगारांना कुठेही स्थान माझ्या पक्षामध्ये दिलं जाणार नाही. आज जर आपण पाहिलं की ज्यांच्यावर हत्येसारखे गुन्हे आहेत, जे जेलमध्ये आहेत, अशा लोकांना त्यांना उमेदवारी दिली, म्हणजे आंदेकर कुटुंब असेल, मारणे कुटुंब असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.